मुक्ती शापन चले हनुमंता प्रती अवघे आले भ्रमया एकांती बुद्धी पुष्टी प्रबुद्धी ताबडतोबले सगळे ब्राह्मण आणि मला मिळाले किंवा त्या हनुमंताला कोणताच उपाय त्यांना गेला कोणता उपाय त्यांना गेला ब्रह्मदेवाकडे सगळे ब्राह्मण आले आणि ब्रह्मदेवाकडे येऊन शिरी सगळे तर ब्रह्मदेवाला उपाय अशा प्रकारचे विचारू लागेल म्हणतात ब्रह्मा सांगे ऋषी प्रती शाप द्यावाती हितोक्ती मारून या जवा भेटे रघुपती तवावरी तुझी शक्ती लीन राहो शक्ती जो राम जोपर्यंत तुला राम भेटत नाही तोपर्यंत तुझी शक्ती ही कमी होईल लीन होईल ब्रह्मदेवाने विचार सांगितला का म्हणजे हे तुम्ही काय करा जोपर्यंत अशा प्रकारचा तुला सद्गुरू भेटत नाही हनुमंताला सद्गुरू जो भेटत नाही तोपर्यंत तुझ्या शक्तीचं बळाचं शक्तीचं सामर्थ्याचा विलास चालणार नाही ज्यावेळेस तुला गुरु भेटेल त्या गुरु भेटल्यावर तुझी शक्ती चालू होईल आणि तिथून पुढे शक्ती वाढेल अशा प्रकारचा तुम्ही शाप द्या कोणी सांगितलं ब्रह्मदेवानं ऋषी बाबा लोकांना ते सांगले म्हणतात जेवी व्यवहार सौभाग्य थोरी आती गुप्त राहे कुमारी तेवी तुझी सामर्थ्ये थोरी तुझ बाजारी ऋण राहो एवढं असं प्रकार तुझं सामर्थ्य आहे आणि तुझं सगळं सामर्थ्य तू अशा प्रकारचं आणि जोपर्यंत अशा प्रकारचे त्या मुलीला कुमारी असते वेळेस त्याला पुत्र संतती होत नाही त्या प्रकारचं तुझं सामर्थ्य जोपर्यंत तुला गुरु भेटत नाही तोपर्यंत तुझं काही सामर्थ्य चालणार नाही अशा प्रकारचं तुम्ही शाप द्या असा ब्रह्मदेवानं आणि जो सविस्तर ब्राह्मणाला विचार सांगितलेला आहे जेवी आली तारुण्यता यवने मुसमुसित होये वनिता देवी भेटली श्री रघुनाथा निज सामर्थ्ये पावसी दोष प्रकारचे आणि आता प्रकारचे 18 वर्षाची मुदत 20 वर्षाची मुदत असे मुदत झाले लग्नाचे तसा करायचा जोपर्यंत हे प्रकारचा आणि जो 18 वर्ष झाल्याशी मूलबाळ होणार नाही त्या प्रकारचं तुला गुरु भेटल्याशिवाय रामप्रभू भेटल्याशिवाय तुझं सामर्थ्य चालणार नाही अशा प्रकारचा तुम्ही शाप द्या असा तो ब्रह्मदेवानं विचार आणि तो ब्राह्मण लोकांना असं विचार चांगला म्हणतात ऐसे ऋषी ज्वराच्या पिती झाली हनुमंताची लीन शक्ती मग राहिला साधू व्रती ऋषी प्रत्याती नम्र मग असं बघा एवढा सगळ्या ऋषीने मिळून त्या हनुमंताला शाप दिला तुला जोपर्यंत तुला गुरु मिळणार नाही तुझं सामर्थ्य चालणार नाही अशा सगळ्या ब्राह्मणाने शाप दिल्यावर त्याची शक्ती हीन झाली किंवा पुन्हा त्या ब्राह्मणाच्या त्याच्या घराच्या कोणत्या खोड्या काढायचं हनुमंतानं बंद केलं म्हणतात द्रव्य मंद तारुण्य मंद अंगी बळाचा शक्ती मंद तेने पुरुष होये स्तब्धा करी विरोधाभिमाने तू अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टीमध्ये पैलवान असला त्याला शक्तीचं बळ पैसेवाला असलं त्याचं पैशाचं बळ कोणाला माणसाचं जोर असलं त्याला माणसाचं बळ सगळं आहे तो जोरावर उन्मत होतात परंतु सगळ्याच सगळ्या गोष्टीला आकळून टाकल्यावर तो हनुमंतराया तसे मंद झाले आणि कोणत्या प्रकारच्या खोड्या करायच्या बंद केल्या म्हणतात व्यापार झाली या व्यापारी नाना अन्य क्रम करी तोची झाली या निराधारी मग विचारी पाप पुण्य तो व्यापारामध्ये अशा प्रकारचा पुष्कळसा आणि तो कमाई झाल्यावर उन्मत होते आणि जर कथा कमाईत होणार गेले आणि तो महागाला पुढे सगळं सोका स्वातंत्र्य बायका ठाट होऊ लागले की व्यापारी सुद्धा मंद होते शांत होते गरीब होते तसं अशा प्रकारचा हनुमंतराया शांत झाले म्हणतात कैची संध्या कैची ज्ञान केवी पाविजे निज ज्ञान अधिकार झाले अक्षीण विवेक प्रण प्राण्यासी
सगळे अशा प्रकारचे खोड्या करायचे कार्य आणि बंद केलेलं आहे म्हणतात. तैसे झाले हनुमंता निज बळलीन होता म्या पावावे प्रहमार्था साधू संता भजावे. मग अशा खोड्या करायच्या बंद केला किंवा मग महाराजांच्या मनामध्ये हनुमंताचा विचार आला की मी आलेले संतांची संगत धरावं, प्रमाण करावं, गुरु भेटावं, अशा प्रकारचा त्याच्या मनात विचार निर्माण झाला आणि नामचिंतन आपल्या सद्गुरूचं मला केव्हा गुरु भेटेल अशा प्रकारचं नामचिंतन आणि तो करीत राहिला म्हणतात. पूर्वी सूर्याचे वरदा